बिद्रीच्या सभासदांनी कारवाईचा केला निषेध। बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर करण्यात आलेल्या कारवाईचा आज मुरगुड येथील ऐतिहासिक तुकाराम चौक येथे निषेध करण्यात आला। यावेळी उपस्थितांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। दरम्यान 1 जुलै रोजी कागल येथे तहसीलदार कार्यालयावरती काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले। यावेळी बोलताना संचालक आणि बिद्रीचे माजी उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले, अजून आम्हाला इथेनॉल तयार करण्याचा परवाना मिळालेला नाही, फक्त स्पिरिट तयार करायचा परवाना आम्हाला मिळाला। परंतु या लोकांनी त्याचा असा विपर्यास केला की परवाचा आपण पेपरला बघितला असेल, वाचला असेल की पहिला टँकर स्पिरिटचा जो विक्री केला त्या टँकरचा फोटो आणि कारखान्याची बातमी आमच्या पत्रकामध्ये छापली आणि याचाच मुद्दा उचलून या प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अचानक आमच्या अवसायनीवर छापा टाकला आणि काहीही न सापडल्यामुळे काहीतरी अजून ती अवसायनी आमची नवीन आहे, अजूनही काही त्रुटी राहिल्या असतील आमचं काही म्हणणं नाही, परंतु त्या कंपनीवर कारवाई करायच्या ऐवजी डायरेक्ट तिथल्या पुण्याच्या अधिकाऱ्यांनी डिस्टिलरी आमची बंद केली आहे, सील केली। हे कशासाठी आज मला तुम्ही सांगा। 130 कोटीचा हा प्रोजेक्ट जर थांबला तर 130 कोटीचा बोजा व्याजासह हा तुमच्या आमच्या सभासदांच्या डोक्यावर बसणार आहे। आज आम्ही 3407 रुपये दर जाहीर केला आणि तो तर अजून त्याची काही रक्कम शेतकऱ्यांना द्यायची आहे। पण तुम्ही आता माझा प्रश्न असा आहे की अशा पद्धतीनं सत्तेच्या जोरावर जर कारखान्यावर गंडातर आणण्याचा प्रयत्न ही मंडळी करत असतील, केपी पाटलांनी दर द्यायचं धाडस तरी कसं केलं? तर याचं कारण असं आहे की ह्या 55 कोटीच्या माध्यमातून जो डिस्टिलरीचा हप्ता जाणार आहे आणि डिस्टिलरीचं मिळणारं उत्पन्न जे आहे ते शेतकऱ्यांच्या बिलामध्ये त्याचं ऍड करून शेतकऱ्यांना पैसे द्यायचं हे आमचं नियोजन आहे। परंतु हे सगळं कोलमडलं पाहिजे, हे सगळं बंद पडलं पाहिजे, या दृष्टीनं प्रकाश आंबेडकरांनी आखलेला हा डाव आहे। माझं असं म्हणणं आहे, ह्याच्यापूर्वी सुद्धा राजकारण झालं, इंद्राव पाटीलनी सत्ता भोगली, माझ्या वडिलांनी सत्ता भोगली, परंतु असं एकमेकांच्या पायामध्ये पाय घालून कामकाजामध्ये अडथळा आणण्याचा कधीही कुणी प्रयत्न केला नाही। आंबेडकरांना माझं आव्हान आहे, तुम्ही कारखाना बुधवारमधला विकत घेतलेला आहे, तो उभा करा, तोच कारखाना चालवून दाखवा। पण असं का जे चांगलं चालणाऱ्याच्या आडवं पाय मारायचं आणि आपलं कसं गणित जमतं हे बघायचं, हे बरोबर नाही। आजपर्यंतच्या एकंदरीत बिद्रीच्या राजकारणामध्ये आम्ही कधी त्यांच्यावर आरोप केले नाही, परंतु एक आज या तुकाराम चौकामध्ये मी जाहीर करतो की प्रकाश आंबेडकर जर बिद्रीच्या कामकाजामध्ये जर आडवा पाय मारायचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने आम्ही सोडणार नाही, आम्ही सुद्धा संचालक म्हणून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी विचार करावा आणि केपी पाटलांना पाठिंबा द्यावा, एवढंच या निमित्तानं मी माझी भावना व्यक्त करतो। यावेळी प्रास्ताविक वसंतराव खराडे यांनी केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मुरगुड शहराध्यक्ष रणजित मोरबाळे, राजीव गांधी निराधार योजना माननीय तालुका अध्यक्ष दिगंबर परीट, कोजीमाशीचे संचालक चंद्रकांत जाधव यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी कागल तालुक्यातील विविध गावांमधील सेवा संस्थांचे संचालक पदाधिकारी, दूध उत्पादक संस्थांचे पदाधिकारी, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे सभासद, कर्मचारी, नागरिक, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। केके न्यूजसाठी प्रतिनिधी ओंकार पोद्दार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।